नमस्कार, मी स्नेहिल। पुढचा अर्धा तास आपण पवारांचं कौटुंबिक पावर चक्र नेमकं कसं सुरू आहे ते पाहणार आहोत। अर्थातच शरद पवार महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणातील एक अतिशय महत्त्वाचे राजकारणी, परंतु याच शरद पवारांनी आम्ही आमचा नातू पार्थ पवारच्या बोलण्याला किंमत देत नाही असं वक्तव्य केल्यानंतर पार्थ पवारांची नाराजी दिसली। यानंतर शरद पवारांनी मीडियाला पुन्हा काही प्रतिक्रिया दिलेली नाही। त्यामुळे पवार का बोलत नाहीयेत यावरूनही चर्चा सुरू झाली आहे। पण यानंतर याच पवार कुटुंबियांच्या काही सदस्यांनी मात्र या प्रकरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। त्यामध्ये पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारानंच श्रीनिवास पवार यांच्या घरी एक बैठक झाली। त्याचं काय झालं ते आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर अजित पवार जे पार्थ पवार यांचे वडील आहेत आणि सुप्रिया सुळे ज्या पार्थ पवार यांच्या आत्या आहेत ते देखील शांत आहेत। मात्र पार्थ पवार यांचे चुलत भाऊ रोहित पवार बोललेत। पाहुयात पार्थ पवारांपासून नेमकं या घडामोडी ज्या आहेत त्या कशा सुरू झाल्या, पवारांपासून पार्थ पवारांपर्यंत आजच्या या पॉवर चक्रमध्ये। तर पवारांच्या निवासस्थानी जाऊन देखील पवारांची भेट न झाल्यामुळे पार्थ यांची नाराजी वाढल्याचं कळतंय। मात्र आता श्रीनिवास पवारांच्या घरी एक बैठक झाली। या बैठकीत नेमकं काय झालं? पार्थ पवारांची नाराजी दूर झालीये का? पार्थ पवार अजूनही नाराज आहेत का? पार्थ पवार पुढे काय करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे या रिपोर्टमधून। पार्थवरून पवारांच्या कुटुंबियांची बैठक, मात्र अजित पवारांची गैरहजेरी। श्रीनिवास पवारांच्या घरी पार्थ पवारांची नाराजी दूर। माझ्या नातीच्या बोलण्याला कोणीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे। शरद पवारांच्या याच वक्तव्यावरून पार्थ नाराज झाले। फक्त पार्थच नाही तर अजितदादांचं मौन आहे। त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारांच्या घरी बैठक झाली। कण्हेरी गावातल्या अनंत तारा या बंगल्यामध्ये श्रीनिवास पवार, त्यांची पत्नी आणि पार्थ पवारांच्या काकू शर्मिला पवार, आई सुनेत्रा आणि स्वतः पवारांमध्ये चर्चा झाली। मात्र या बैठकीत स्वतः अजितदादा पवार काही उपस्थित राहिले नाहीत। याच बैठकीमध्ये श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांनी पार्थ पवारांची समजूत काढल्याची माहिती आहे। याआधी स्वतः पार्थ पवार आजोबा शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी आले होते। मात्र पवारांसोबत भेट झाली नसल्यानं पार्थ आणखी नाराज झाल्याची चर्चा होती। त्यामुळे पार्थ कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं बोललं जात होतं। त्यानंतर काका श्रीनिवास पवारांच्या घरी बैठक झाली आहे। हा विषय एवढा महत्त्वाचा नाही। जे चर्चा झाली, पवार साहेबांनी जे काही बोलणं होतं ते बोलल्यानंतर हा विषय तिथेच थांबलेला आहे। काय विषय त्या पुढे आता नाही, काही चर्चा करण्याचा अर्थ नाही। पार्थ पवार आणि पवार साहेबांचं घराणं जे आहे त्यांच्यामध्ये एकोपाच असतो आणि काहीही नसतं। पवार साहेब हे सर्वज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचं घर हे अत्यंत आदर्श घर आहे। पार्थ माझा जवळचा मित्र आहे आणि मला विश्वास आहे की पवार साहेबांना जे काय आहे ते घरात बसून ते व्यवस्थित सांगतात, काही प्रॉब्लेम नसतो। आणि मला असं म्हणायचं की पवार साहेबांचं ज्येष्ठत्व आहे ते अत्यंत एक आदर्श घर असल्या कारणाने कुठंही त्याची अडचण येणार नाही। तर इकडे पवार कुटुंबात कोणताही वाद नसून पवारांना जे बोलायचं होतं ते बोलले, त्यामुळे विषय त्याच वेळी संपल्याचं राष्ट्रवादीचे नेते म्हणतायत। तर पार्थ पवारांच्या विषयात आम्हाला पडायचं नसून पवार कुटुंबियांनी आपसात हा विषय सोडवावा असं फडणवीसांनी म्हटलंय। पार्थ पवारांचा जो काही विषय आहे, मला असं वाटतं तो पवार घराण्याचा कौटुंबिक विषय आहे। आम्हाला त्या विषयामध्ये पडायचं नाही, त्या विषयाशी आमचा दुरान्वयानेही संबंध नाही। तो विषय त्यांच्या परिवारातला आहे, त्यांनी तो परिवारात सोडवण्याचा प्रयत्न करावा। पार्थ पवारांच्या विषयावरून काका श्रीनिवास पवारांच्या घरी बराच वेळ बैठक झाली। त्यामुळे खरंच पार्थची नाराजी दूर झाली का, की मग पार्थचा पुढचा मार्ग कोणता, अशा प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील। नावेद पठाण, TV9 मराठी, बारामती। तर पार्थ पवारांसंदर्भात जी बैठक जिथे झाली त्या बारामती जवळील कण्हेरी गावातील श्रीनिवास पवारांचं घर हे अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी फार महत्त्वाचं आहे।
श्रीनिवास पवार अजितदादांसाठी नेहमीच कसे आधारस्तंभ राहिले आहेत पाहूया या रिपोर्टमध्ये. त्या रात्रीच्या बोललेल्या कवडीची किंमत आम्ही देत नाही. श्रीनिवास पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे बंधू. श्रीनिवास पवारांच्याच घरी पार्थवरून बैठक झाली आणि आजोबा शरद पवार आणि नातू पार्थ मधला वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे अजित पवार कुटुंबातील काही प्रश्न असतील किंवा राजकारणातला कोणताही विषय श्रीनिवास पवारांच्याच घरी खलबत होतात. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की विधानसभा निकालानंतर अजित पवारांनी बंड पुकारल्यानंतर श्रीनिवास पवार यांच्या मध्यस्थीनेच अजित पवार आणि शरद पवारांमध्ये समेट घडला होता. फडणवीस आणि अजित पवारांच्या 3 दिवसांच्या सरकारच्या काळात अजित पवार श्रीनिवास पवारांच्याच घरी येत जात असत आणि फडणवीसांना राजीनामा देण्याआधीही अजित पवारांची शरद पवारांसह श्रीनिवास पवारांशीच चर्चा झाली. अजित पवारांसाठी श्रीनिवास पवारांचं घर किती महत्वाचं आहे हे अगदी सहज लक्षात येण्यासारखं आहे. कारण ज्या आमदारांना अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीसाठी बोलवलं होतं त्यापैकी काही आमदारही श्रीनिवास पवारांच्याच घरी थांबले होते. आमदार अनिल भाईदास पाटील यांनी तर फेसबुक पोस्ट टाकून आपण श्रीनिवास पवारांच्या घरी असून आपला शरद पवारांनाच पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. की जेव्हा अजित पवारांनी मध्यंतरी जो गोंधळ केला होता तर त्यानंतर अजित पवारांच्या संदर्भामध्ये चर्चा कोणी करायची हा मोठा प्रश्न होता आणि तेव्हा श्रीनिवास पवार यांच्या मध्यस्थीनेच तो सगळा समेट झालेला होता. श्रीनिवास पवार पार्थ पवार यांच्यासोबतची बैठक महत्त्वाची असली तरी सुद्धा शरद पवार अजित पवार समोरासमोर बसून जोवर याच्यावर काही चर्चा करत नाहीत तोवर केवळ इतरांशी बोलून भेटून याच्यावर मार्ग निघणार नाहीत. मात्र खुद्द श्रीनिवास पवारांना राजकारणात अधिक रस नाही. राजकारणापेक्षा समाजकारणात आणि उद्योग क्षेत्रात श्रीनिवास पवार अधिक सक्रिय आहेत. आतापर्यंत बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जवळपास 700हून अधिक विहिरींसाठी मदत केली आहे. श्रीनिवास पवार हे बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. आपले बंधू अजित पवार यांचे पाठीराखे म्हणून ते ओळखले जातात. पार्थच्या विषयावरून पुन्हा एकदा श्रीनिवास पवारांच्याच घरी बैठक झाली. त्यामुळे नेहमीप्रमाणे हाही विषय श्रीनिवास पवारांच्याच घरी कायमचा मिटेल अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे. पुण्याहून योगेश बोरसेसह नाविद पठाण, TV9 मराठी. श्रीनिवास पवारांच्या घरी होणाऱ्या बैठकीत अजित पवारही येणार असं बोललं जात होतं. मात्र अजितदादा काही बैठकीला आलेच नाहीत. त्यामुळे अजितदादा नाराज कायम आहेत का यावरून देखील पुन्हा चर्चेला ऊत आलेला आहे. नेमकं काय घडलं पाहूया. माझ्या रात्रीच्या बोललेल्या कवडीची किंमत आम्ही देत नाही. ते इमॅच्युअर आहे. काका पवारांनीच मुलाला सार्वजनिक फटकारल्यानंतर 4 दिवस झाले पण अजितदादा काहीही बोलले नाही. त्यामुळे अजित पवार नाराज आहेत का यावरून चर्चा सुरू झाली. बुधवारी पवार पार्थ बद्दल बोलले. त्याच दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजितदादा लवकर निघून गेले. दुसऱ्या दिवशी मंत्रालयात आल्यावरही दादा मीडियाशी न बोलताच पुढे निघाले. पुण्यात शुक्रवारी अजित पवार यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. मात्र तिथेही दादांनी मीडियासमोर न येणंच पसंत केलं. त्यामुळे दादांचं मौन राष्ट्रवादीतच धाकधूक निर्माण करणार आहे. कारण दादा कधी काय करतील याचा अजिबात नेम नाही. लवकरच पवार साहेब असतील, अजितदादा असतील, पार्थ पवार असतील, हे देखील माध्यमांच्या बरोबर आपला संवाद करतील. ते पवार साहेबांच्या संदर्भात, अजितदादांच्या संदर्भात, पार्थ पवारांच्या संदर्भात आणि संपूर्ण पवार कुटुंबियांच्या संदर्भामध्ये ते प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजितदादा अजून शांत का आहेत
त्यांचा तडफदार स्वभाव आहे, त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते अजून का बोललेले नाहीत, त्यांच्या मनात काही वेगळं चाललंय का, अशा सगळ्या तर्कांना कुठलाही अर्थ नाही. एकीकडे अजितदादा मौन सोडत नाहीयेत, तर दुसरीकडे दादा नाराज नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते सांगतायत. अजितदादा पण दुखावले गेलेले नाहीत, कोणीच दुखावले गेले नाही. आम्ही सगळे एकत्रित आहोत, एक कुटुंब. आणि कुटुंबामध्ये जे आहे एकमेकाला बोलण्याचं, त्यांना सुचवण्याचं, त्यांना समजवण्याचं काम ही वरिष्ठ माणसं करतच असतात. महाविकास आघाडीची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी फडणवीसांशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे अजित पवार धक्कातंत्रासाठीही ओळखले जातात हेही स्पष्ट झालंच आहे. तसंही महाराष्ट्रातील पुत्रप्रेमाच्या कहाण्या घराणेशाही एवढ्याच प्रसिद्ध आहेत. शिवसेनेची धुरा बाळासाहेब असतानाच उद्धव ठाकरेंच्या हाती आली. नंतर राज ठाकरे बाहेर पडले. उद्धव ठाकरेंनीही आदित्य ठाकरेंना पहिल्याच आमदारकीत कॅबिनेट मंत्री केलं. नारायण राणेही दोन्ही मुलांच्या भवितव्यासाठी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक दिग्गज नेते मधुकर पिचड यांनी आपला मुलगा वैभवसाठी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आपल्या मुलाचं भवितव्य त्यांना काँग्रेसमध्ये दिसलं नाही, त्यामुळे त्यांनी देखील काँग्रेस सोडत भाजपचं कमळ हाती घेतलं. पार्थ पवार यांचा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार या दोन्हींच्या दृष्टीने संपलेला आहे असं मला वाटतं. पार्थ पवार यांची नाराजी स्वाभाविक असू शकते आपल्या संदर्भात, आजोबांनी वापरलेल्या कठोर शब्दाच्या संदर्भात, पण अजित पवार यांची त्या दृष्टीनं काही भूमिका आहे असं आतापर्यंत समोर आलेलं नाही. पार्थ पवार यांचं प्रकरण मला वाटतं राजकीयदृष्ट्या ते संपलेलं आहे. आता त्यांनी खरं तर या सगळ्या गोष्टी सोडून स्वतंत्रपणे कामाला सुरुवात करायला पाहिजे. राजकारणात एखाद्या गोष्टीवरून किंवा घटनेवरून जर तरच्या चर्चा झडत असतात. त्यामुळे स्वतः अजित पवार जोवर भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत राजकीय चर्वित चर्वण होतच राहणार. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. ज्याप्रमाणे पार्थ पवार यांचे वडील अजित पवार माध्यमांसमोर बोलत नाहीयेत, त्याचप्रमाणे सुप्रिया सुळेंची देखील प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये. मंत्रालयात शरद पवारांच्या निवासस्थानी येऊनही सुप्रियाताईंनी पार्थवरून मौनच बाळगलेलं आहे. पाहूया हा एक रिपोर्ट. सुप्रिया सुळे ही पार्थ प्रकरणावरून शांत का? 1 तासात बोलणार असं सांगूनही परत मीडिया समोर नाहीच. सुप्रिया सुळे शरद पवारांच्या कन्या, राष्ट्रवादीच्या खासदार आणि पार्थ पवारांची आत्या. पत्रकारांसमोरच पार्थवर शरद पवारांचा राग निघाल्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक नेते समोर आले. जयंत पाटील भुजबळांपासून प्रफुल्ल पटेल आणि राजेश टोपे यांनी पवार कुटुंबात कोणताही वाद नसून वडिलकीच्या नात्यातून पवार बोलल्याचं म्हटलं. मात्र सुप्रिया सुळे काही बोलायला तयार नाही. शरद पवारांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंबईतील YB चव्हाण सेंटरवर बैठक झाली. मात्र 1 तासात बोलणार असं सांगून सुप्रिया सुळे निघून गेल्या. विशेष म्हणजे गुरुवारीही मंत्रालयात सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची 15 मिनिटं बैठक झाल्याची ही माहिती आहे. मात्र तेव्हाही सुप्रिया सुळे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. सुप्रिया सुळे ह्या खासदार आहेत बारामती मतदारसंघाच्या, त्याचबरोबर पार्थ पवार यांच्या त्या नात्याने आता लागतात. अशा वेळेला त्यांनी मीडिया पुढे, पत्रकारांपुढे अशा पद्धतीचा वाद नाही किंवा नेमकं वातावरण काय आहे या संदर्भात येणं अपेक्षित होतं. ज्या अर्थी हे मीडियाला समोर येणं आणि प्रश्नाची उत्तरं देणं टाळतात, त्या अर्थी कदाचित खरंच अंतर्गत नाराजी आहे का असा प्रश्न उपस्थित होत असेल तर त्यात गैर काहीच नाही असं मला वाटतं. अजित पवारांनी बंड पुकारल्यानंतर सुप्रिया सुळे दुःखी झाल्या होत्या आणि दादाला परत आणणार अशी शपथ त्यांनी घेतली होती. आताही पार्थ बद्दल शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद मिटवण्याचा त्याही प्रयत्न करतायत हे बैठकांवरून दिसून येत आहे. मात्र त्यांचं मौन चर्चेचा विषय आहे इतकंच. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
पार्थचे वडील अजितदादा असो किंवा आत्या सुप्रिया सुळे असो येत्या काही दिवसात काही बोलतात का यावर देखील आपली नजर ही असणारच आहे। मात्र पार्थची नाराजी दूर करण्यासाठी एका व्यक्तीने पुढाकार घेतलेला आहे आणि त्या दुसऱ्या तिसऱ्या व्यक्ती कोणी नसून पार्थच्या आई सुनेत्रा पवार या आहेत। माझ्या रात्रीच्या बोलण्याला कोणीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे। आजोबांनीच नातवाला अपरिपक्व म्हणत पार्थच्या बोलण्याला किंमत देत नसल्याचं म्हटलं। पार्थचे शरद पवारांनी सार्वजनिकपणे कान टोचल्यानंतर अजितदादाही काहीही बोललेले नाही। मात्र पार्थची आई सुनेत्रा पवारांनीही मात्र हा वाद मिटवण्यासाठीच श्रीनिवास पवारांच्या घरी बैठकीचं आयोजन केल्याचं बोललं जातंय। ही बैठक व्हावी म्हणून सुनेत्रा पवारांनी श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवारांची भेट घेतली। सुनेत्रा पवार मूळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आणि पूर्वाश्रमीचे शरद पवारांचे विश्वासू सहकारी पद्मसिंग पाटलांच्या भगिनी आहेत। बारामतीत काही वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत। एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात पर्यावरण विषयक काम केलंय। पार्थ पवार यांच्या राजकारणातील प्रवेशासाठी सुनेत्रा पवार यांचाच आग्रह होता। त्यामुळे पार्थ पवारांच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची धुरा सुनेत्रा पवार यांनीच सांभाळली। सुनेत्रा यांची पवार कुटुंबात स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे। मात्र भाऊ पद्मसिंग पाटलांच्या कुटुंबानं निवडणुकीआधी राष्ट्रवादी सोडून भाजपचा झेंडा हाती घेतल्यानं पद्मसिंग पाटील कुटुंब आणि शरद पवार यांच्या नात्यात खडा पडला। भाजपच्या तिकिटावर पद्मसिंग पाटलाचे पुत्र राणा जगजित सिंग पाटील हे उस्मानाबाद मधून आमदारही झाले। त्यातच काही दिवसांआधीच पद्मसिंग पाटलांचे नातू आणि राणा जगजित सिंग पाटलांचे पुत्र मल्हार पाटलांनी फेसबुक पोस्ट मधून उघडपणे पार्थला पाठिंबा दिला होता आणि लढण्याचा सल्लाही दिला। एकीकडे भावांमधील नातेसंबंध आणि दुसरीकडे सासरकडील नातं सांभाळतानाच पक्षात निर्माण झालेला वाद संपवण्यासाठी सुनेत्रा पवारांनीच पुढाकार घेतलाय। नाविद पठाण, TV9 मराठी, बारामती। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पार्थच्या या विषयावर पवार कुटुंबातील कुणी उघडपणे बोलताना दिसत नाहीये। मात्र रोहित पवारांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली। हा कौटुंबिक विषय असून लवकरच हा वाद शांत होईल अशी आशा रोहित पवार यांनी व्यक्त केली। पाहूया। पार्थ पवारांचा विषय कौटुंबिक, रोहित पवारांची प्रतिक्रिया। तो फॅमिली विषय आहे। माझं तर उलट असं म्हणणं आहे, या बाबतीत राजकारण करू नये। कुटुंबातच विषय सोडवला जाणार। शरद पवारांनी पार्थला अपरिपक्व म्हटल्यानंतर वाद आणि शांतता अशी निर्माण झाली की पवार कुटुंबात वादळ निर्माण झालं की काय यावरून चर्चा सुरू झाली। मात्र रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत हा कौटुंबिक विषय असून राजकारण नको असं म्हणून वादळ शांत करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी एक फॅमिली विषय तो आहे। साहेबांनी वक्तव्य हे केलेलं आहे, तो फॅमिली विषय आहे। माझं तर उलट असं म्हणणं आहे, या बाबतीत राजकारण करू नये। रोहित पवार आणि पार्थ पवार हे दोघेही शरद पवारांचे नाते। रोहित पवारांनी पार्थच्या आधी पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि विक्रमी मतांनी जिंकली। 2019 मध्ये पार्थचा पहिल्याच निवडणुकीत मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये 2 लाख मतांनी पराभव झाला। तर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवारांनी मंत्री असलेल्या राम शिंदेंनाच पराभूत केलं। तसंच शरद पवारांच्या दौऱ्यात रोहित पवार नेहमीच दिसतात। त्यामुळेच पार्थ आणि रोहित मध्ये राजकीय वर्तुळात तुलना होतच आली आहे। पवार साहेबांचा तो अधिकार आहे, तो राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि ते राजकीय पातळीवर जे काही चाललेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही भाष्य करायचं खरं म्हणजे कारण नाही। ते रोहित आणि पार्थ या दोघांनाही आम्ही सारखंच मानतो। राजकीय सल्ले काही आम्ही देत नाही। आम्ही त्याच्याशी वैयक्तिक पातळीवर निश्चितपणे आम्ही चर्चा करू। रोहित पवारांकडे वक्तृत्व शैली, तर पार्थला अजून पराटेदार भाषण जमत नाही। त्यातच रोहित आणि पार्थ या दोघांमधला जो अधिक कर्तृत्ववान असेल तो पुढे जाईल असं शरद पवार यांनी अनेक मुलाखतीत स्पष्ट केलं आहे।
त्यामुळे पवार कुटुंबात या दोघांकडे स्पर्धेच्या नजरेतूनच पाहिलं जातं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.